शणकेश्वर बांदा महामार्गावरील पुलाचे बांधकाम खचले। शणकेश्वर ते बांदा महामार्गावरील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पुलाला पर्यायी पूल बांधलेला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूच्या संरक्षण भिंतीचं काम खचलेलं आढळून आलंय। पावसाला नुकतीच सुरुवात झालेली असून पहिल्याच पावसात या बांधकामाची जरी अशी अवस्था असेल तर हे केलेलं काम किती दिवस टिकणार असा प्रश्न जनतेमध्ये उद्भवत आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी वापरून जर अशा प्रकारचं काम होणार असेल तर यावर तोडगा कारवाई होणार का, की नुसती डागडुजी करून यावर पडदा टाकून कॉन्ट्रॅक्टरला सांभाळून घेण्याचं काम अधिकारी करणार आहेत का? आजरेकरांच्या टोलबंदला शासन प्रतिसाद देऊन टोलबंद झाल्यावर या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी शासन देणार, की याचं खापर पुन्हा आजरेकरांच्या माथी मारणार? टोल बंद केला त्यामुळे रोडचा मेंटेनन्स होणार नाही अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकारी देणार आहेत का, असे प्रश्न सध्या लोकांच्या मनामध्ये रेंगाळत आहेत। पैसा मात्र नियमानुसार सगळ्यांच्या खिशात, पण काम मात्र नियमात कधी होणार का? जनतेनं प्रत्येक वेळी आंदोलन मोर्चा काढल्यावरच सुस्त अधिकारी जागे होणार असे सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत। नमस्कार, मी आकाश शिंदे, एसबी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण उभा आहे आजरा ते शंकेश्वर बांदा हायवेवरती। या महामार्गाचं काम 1-2 महिने झाले कंप्लीट होत आलेलं आहे, पण आपण पाहू शकता की या मार्गाला आताच तडे गेलेले आहेत। आजऱ्याचा पाऊस, आजरा हे चेरापुंजी म्हणून ओळखलं जाणारं गाव आहे। आजऱ्यातल्या पावसाचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात असतं, पण सध्या हा हलक्या पद्धतीचा पाऊस चालू असून सुद्धा या महामार्गाची अवस्था बघितली तर इथला रस्ता खचलेला आहे, इथं भेगा पडलेल्या आहेत। आपण पाहू शकता इथं मेंटेनन्स चालू आहे। तर जर आजऱ्याचा खरं पावसाने जर रौद्र रूप धारण केलं तर या हायवेची अवस्था कोण होणार आणि याला जबाबदार कोण? त्यातले कॉन्ट्रॅक्टर जबाबदार म्हणायचं का इथले अधिकारी जबाबदार म्हणायचे? इथल्या कॉन्ट्रॅक्टरला अधिकारी पाठीशी घालणार का, असा प्रश्न इथल्या जनतेमध्ये सध्या संभावत आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, आजरा।